हॅलो फ्रेंड्स, मीराज मॅथ्स कॉर्नरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बघत आहोत 28 जुलै 2024 रोजी ठाणे ग्रामीण पोलीस शिपाई भरतीला आलेला प्रश्न। हा भूमितीचा प्रश्न आहे। तर बघूयात, एका कोणाचा पूरक कोन आणि कोटी कोन यांच्या मापांची बेरीज ही 170 आहे, तर त्या कोणाचे माप किती? पहिल्यांदा तुम्हाला हे माहिती असायला पाहिजे की पूरक कोन म्हणजे काय आणि कोटी कोन कशाला म्हणतात। तर पूरक कोन म्हणजे काय की ज्या दोन कोणांच्या मापांची बेरीज ही 180 असते, म्हणजेच काय, ते दोन एकमेकांना पूरक कोन असतात। म्हणजेच इथं बघा, पूरक कोन आणि मूळ कोन म्हणजे काय, जर मूळ कोन जर 100 असेल तर दुसरा 80 असतो आणि त्या दोघांची बेरीज मिळून 180 असतं, तर त्याला काय म्हणतो आपण, एकमेकांचे पूरक कोन असे म्हणतो। ठीक आहे, मूळ कोन आणि पूरक कोन यांची बेरीज जर 180 असेल तर ते काय असतात, पूरक कोन असतात। आणि कोटी कोन म्हणजे काय, तर कोटी कोन हे त्यांच्या दोघांची बेरीज म्हणजेच कोणाच्या, एक जो मूळ कोन आहे तो आणि जो त्याचा कोटी कोन आहे म्हणजे त्या दोघांची बेरीज जर केली तर तुम्हाला किती भेटते, 90 भेटते। तर हे जर दोन इक्वेशन आपण ऍड केले तर यांची बेरीज येते 270। एक वेळा मूळ कोन म्हणजे मूळ कोणाला जर x पकडलं, इथं पण x पकडलं तर हे झाले 2x झाले आणि इथं एक पूरक कोन अधिक कोटी कोन असं इक्वेशन येतंय। ठीक आहे, आता तुम्हाला काय सांगितलेलं आहे की पूरक कोन आणि कोटी कोन यांच्या मापांची बेरीज ही किती आहे, 170 आहे। म्हणजेच इथं काय दिलेलं आहे की ह्या दोघांची जर बेरीज केली तर ती किती येते, 170 येते। मग इथं हे 170 बेरजेल आहे, इकडे गेल्यानंतर काय होईल, वजाला जाईल। 270 मधून जर 170 वजा केले तर किती राहतात, 100 राहतात। म्हणजेच 2x बरोबर किती आले, 100 आले। तर x बरोबर किती येतील, 50 येतील, बरोबर आहे। जर x बरोबर 50 असेल तर आपण x कशाला म्हटलेलं होतं, मूळ कोणाला म्हटलेलं आहे x, म्हणजेच मूळ कोणाचं माप किती असणार आहे, तर 50 असणार आहे। जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि तुम्हाला याच्यामध्ये काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये तो डाऊट मेन्शन करा। थँक्यू।